नंबर 3 विनर विनर, त्यानंतरचे लूजर लूजर. 5 मॅचेस आपण रोज कव्हर करतो. 2 संघ सुपर 12 मध्ये क्वालिफाय होतात. रायगड प्रीमियर लीग रबर बॉल स्पर्धा. चला सामना लगेच सुरू करणार. आयोजकांकडून काही सूचना आल्यात. सलामीची जोडी पॅव्हिलियन मध्ये आपण जरूर संघ पाहतो. बॅटिंग टीम. यानंतर लूजर लूजर सामना होणार. तर टीम मीटिंग तुम्हाला सामना सुरू झाल्यानंतर टीम मीटिंग घेता येणार नाही आणि एक सत्र तुम्हाला 30 मिनिटांमध्ये कंप्लीट करावं लागेल. चला सामना सुरू करा लगेच. महेश स्पोर्ट्सचे ओनर्स महेशजी उरणकर यांचे इथे आगमन झाले. त्यांचं वेलकम. काल चॅम्प 11 पनवेलसाठी खेळताना त्यांना पाहिलं आपण. अजय शेठ गोणे यांच्याकडून केतनला चांगल्या खेळासाठी शुभेच्छा आल्या. त्यांचं धन्यवाद. सन्मानाकडे आपण नक्कीच वळतो. सूर्यकांत पाटील साहेब ग्रुप ग्रामपंचायत सांगडेचे उपसरपंच यांचा आम्ही आदर तिथे सन्मान करतो. मी 24 लाईव्ह इव्हेंटचे ओनर्स संदेश पाटील यांना विनंती करेन आपण त्यांचा सन्मान करावा. आकाश तारेकर असतील आमचे. विशाल जितेकर आता खेळाडूच्या भूमिकेमध्ये. मॅनेजमेंट संपूर्ण आमचे सह आयोजक. सामना लगेच सुरू होईल. मी सर्व स्पॉन्सरचं मनापासून धन्यवाद देतो. नियती स्पोर्ट्स कोहलीचे वासुशेठ भोईर यांचं धन्यवाद. नेट सर्व्हिस परिनेट असेल त्यांचं धन्यवाद. ओम साई जनरेटर सर्व्हिस कुणाल तारेकर यांचं आम्ही धन्यवाद देतो. सर्व आमचे सह आयोजक 24 लाईव्ह इव्हेंट बोरले, आदर्श स्पोर्ट्स, 70 स्पोर्ट्स पनवेल, हनुमान दापोली, स्वर्गीय नितीन स्मृती श्रेया स्पोर्ट्स कोपर, जीवदानी बामणडोंगरी आणि सर्व मित्र परिवार, सर्व ग्रामस्थ पारगाव ओवळे चिंचपाडा कोली कोपर यांचं धन्यवाद. मॅच ऑन होईल. आघाडीची जोडी पाठवा. वेळ इथे देण्यात येते. 12:37 झालेत. मी बॅटिंग टीमला विनंती करेन. ऑर्गनायझर कोर कमिटीच्या सूचना आल्यात. मॅच आपल्याला ऑन करायचं आणि एक सूचना असेल जयेश सर, सामना सुरू झाल्यानंतर टीम मीटिंगची परवानगी नाहीये. धन्यवाद. ऐकूया आपण पुन्हा एकदा जयेश भोसले सरांचा आवाज. थँक्यू व्हेरी मच. तत्पूर्वी डीजे SDC यांच्याकडे सुद्धा जा. चंदनजी यादव साहेब यांच्या मालकीचा संघ पाहायला मिळेल. आणि एका बाजूला आपण पाहिलं तर स्वर्गीय जीवा 11 मुरबी अर्थात प्रवीणजी भोईर साहेब पेंधर, त्याच वेळेला जिनीत पवार साहेब कोपर आणि बबल्या म्हात्रे अर्थात मुरबी. मोंटीजी पाटील यांचं देखील आगमन झालं. त्यांचे स्वागत करूयात. कुणालला आपण पाहतो. प्रसन्ना दिनेश कांबळे यांना आपण स्क्रीनवरती पाहत आहात. अर्थात हँडसम बॉय सुरेश पाटीलचं आगमन देखील झालंय. आणि मॉन्टी पाटील मुरबीचे एक सर्वाधिक जास्त लोकप्रिय असे खेळाडूंना घेऊन जाणारे आणि तथाक मॅनेजर म्हणून पाहतो. आणि भावी नवगीर सेवक सूरज पाटीलला आपण स्क्रीनवरती पाहतो. वाघिलीवाड्याचा हा खेळाडू, परंतु त्याच्या टक्कर देण्यासाठी एक खेळाडू आवर्जून येणार आहे या व्यासपीठावरती. कुणालची आम्ही वाट पाहतो.
कारण पारगावचा आणखीन एक हँडसम या आपण मैदानाच्या आतमध्ये वळूयात. या साऱ्या गोष्टी बाजूला जरू. मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी दाखल होत असताना पाहायला मिळते बंटी बद्रिके आणि त्याच्या साथीला A1 पवन केणे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. तर आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती ज्याने सर्वाधिक चर्चेची मॅच अर्थात रायगड रेस्ट ऑफ रायगड आणि रेस्ट ऑफ इंडिया या संघाला अगदी रेस्ट ऑफ रायगडला जिंकून दिली होती. भल्या भल्यांना धूळ चालणारा आणि आपल्या फिरकीच्या जाळ्यावरती प्रतिस्पर्ध्याला नांगी टाकण्यास भाग पाडणारा आशिष मेहरोळ गोलंदाजी मार्कवरती येतोय. सुरुवातीच्या घडीमध्ये मुंबईच्या अँटॉफिलला वास्तव्यास होता, परंतु आता अँटॉफिल विचरा, कारण पनवेलच्या विचुंब्यामध्ये वास्तव्यात असणारा आशिष मेहरोळला आपण पाहत आहोत. गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. बहिरीनाथ दाब्याचे मालक प्रसादजी पाटील साहेब यांच्याकडून केतन म्हात्रे याच्यासाठी शुभेच्छा आल्या. केतन म्हात्रे या मॅच मध्ये खेळतोय यष्टेंच्या पाठीमागे. सध्याच्या घडीला त्याला आपण पाहत आहोत, पण ती भद्रिकेला स्क्रीनवरती आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक इनवरती पवन केणे. सामन्याला सुरुवात आशिष मेहरोळ गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. टीम कॅप्टन म्हणून त्याच्याकडे आपण पाहत आहोत. संघाचा कर्णधार गोलंदाजी मार्कवरती ज्याच्या गोलंदाजीमध्ये आहे धार, तो संघाचा कर्णधार कृष्णाजी मिश्रा आपलंही स्वागत. टीम मॅनेजर त्यांनाही आपण पाहत आहोत. सर्वाधिक दौरे करणारे आणि अगदी त्याच वेळेला रेड डेव्हिल्स टीमचे मॅनेजर म्हणूनही त्यांना आपण पाहत असतो. क्या बात आहे. बंटी बद्रिके साईड स्क्रीनला ऍडजस्ट करतोय. कृष्णा मिश्राला त्याने ऍडजस्ट केलंय कारण समोर सेम जर्सी आहे. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल ओव्हर द विकेटने आशिष. पहिल्या चेंडूवरती आक्रमण. ऑन साइडला हाफाम पूल केला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. वॉट अ कॅच. खेळाडू क्रमांक पहिला बंटी बद्रिके. मॅचची गोल्डन विकेट. तौसिफने झेल टिपला. फलंदाज बाद. सूरज चौधरीला ना जास्तीचं काही सांगायला लागत नाही. डीजेच्या भूमिकेमध्ये त्याला आम्ही सातत्याने रायगडमध्ये पाहतो. आज त्याने हे गीत लावलं नाही याचं विशेष कारण आहे. आज गटारी आहे. आज गटारी आहेत, त्याचाही आनंद घ्या, परंतु तो जास्तीचा नसावा. पाहिलं तर आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सरपंच ग्रुप ग्रामपंचायत खानावले ज्यांच्या माध्यमातून बाईक मिळाली आहे, आदरणीय मोहनजी लबडे साहेब यांच्या माध्यमातून यश एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय रोहनजी लबडे यांच्या माध्यमातून कॅश प्राइज असेल. 3 बॉल 3 षटकार पवन घेण्यासाठी तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज. शुभम गोडबिंदे नवीन बॅटर मुळगाव खालापूरच्या मुळगावचा असणारा शुभम गोडबिंदेला आपण पाहत आहोत. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होतोय. खरं तर लवकर बॅटिंगसाठी तो आला. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली आशिष मेहरोळ. पहिला बॉल आणि ट्रॅप रचला, तिथे विकेट मिळाली आहे. यावेळेला कवचला खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. फेकी चांगली झाली आहे. व्हेरी फर्स्ट बॉल शुभम गोडबिंदे एक सिंगल घेत असताना इथून पाहायला मिळतो आहे. एकेरीच्या मदतीने त्याने अकाउंट ओपन केलं. बॅटिंगसाठी हायदम नायदम कोणाला घाबरत नाही. बॅटिंगसाठी येत असताना वन साइड हिरो पवन केणे स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. खरं तर मागील मॅच मध्ये तो गोल्डन डकचा शिकार राहिला. या मॅच मध्ये कशी बॅटिंग करेल हे पाहणं फार गरजेचं राहणार आहे. आणि एकंदरीत आपण पाहिलं ना तर त्याच्या चेहऱ्यावरती नेहमीच एक स्मूथ हास्य नेहमीच पाहायला मिळत असतं. स्ट्राईक इनवरती त्याला आपण पाहत आहोत. धावफलकावरती 1 बॉल 1 विकेट प्राप्त केली आशिष मेहरोळ. विकेट टेकर गोलंदाज. एक ट्रॅप रचला आणि तिथे विकेट त्याने प्राप्त केली. प्रत्येकाचे कमकुवत दुवे आणि ताकदवान दुव्यांचा अभ्यास करून गोलंदाजी करावी लागते आणि ती इथे केली जात असताना पाहायला मिळाली. विकेट प्राप्त केली आहे. पुढचा चेंडू. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. यष्टांच्या पाठीमागे जिथे लॉंग स्टॉपला विजय यांना आपण पाहत आहोत. परमनंट टीम कॅप्टन म्हणून रायगडचे आपण सातत्यानं त्यांना पाहिलं. अगदी दापोली किंबहुना जयहनुमान दापोली असेल, आदर्श स्पोर्ट्स पनवेल टीमचे परमनंट कॅप्टन यशच्या पाठीमागे लॉंग स्टॉपला पाहायला मिळतात. रणनीती तिथूनही आली असावी पहिल्या विकेटसाठी. शुभम स्ट्राईक इनवरती आहे. पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर कॉट बिहाइंड ची अपील. 1 मोर विकेट डाऊन. आशिष मेहरोने 2 बॉलवरती 2 विकेट मिळवल्यात.
शुभम गुडविंदे इथे बाद. यशांच्या पाठीमागे टेनिस क्रिकेटचा बादशहा अर्थात ग्रामीण क्रिकेटचा एक वलयांकित खेळाडू अर्थात आपण पाहिलं तर केतन वामन म्हात्रे 37 बाईक 6 कार जिंकणारा खेळाडूने हा झेल टिपला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील धाटावचा खेळाडू बॅटिंगसाठी सिद्धू मोरे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. 2 फलंदाज बाद झाले. धावफलकावरती 2 आहेत. 2 फलंदाज बाद झालेत. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती आहे. सिद्धू मोरेला या मॅच मध्ये प्रमोट करण्यात आलं. अगदी ग्रामीण स्तराचं क्रिकेट खेळणारा आणि रोहा तालुक्याचं नाव उंचावणारा खेळाडूंपैकी एक सिद्धू मोरे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतो आहे. 2 पहा दोन्ही अगदी लुझिंग टीमचेही आपण लक्ष वेधूया. शिवान्या 11 आदई आणि त्याच वेळेला मागील मॅचचे अगदी परास्त झालेला संघ जय माता दी दिगोडे आपण देखील या नेक्स्ट मॅचचा लगेच टॉस करण्यात येईल. धावफलकावरती 2 उजव्या यशीच्या बाहेरचा बॉल वॉड स्ट्रोक सिद्धू मोरे आणखीन एक धक्का. काय झेल टिपलाय. अगदी चांगल्या दर्जाचा झेल. अमानवीय आउटफील्ड मध्ये अशा कॅचेस बनत नाहीत. चांगला झेल टिपला. फलंदाज क्रमांक 3 सिद्धू मोरे आला आणि सिद्धू मोरे गेला. घेऊ 3 फलंदाज बाद झालेत आणि तिन्ही फलंदाज झेलबाद स्वरूपामध्ये बाद झाले. 2 आउटफील्ड मध्ये अविश्वसनीय आणि अमानवीय झेल पाहायला मिळालेत. कारण हा झेल जो आपण पाहिला ना सौरभ टोकलने टिपला जो मात्र थर्डमॅनला जवळपास वाईट थर्डमॅनला उभा होता तिथून तो पॉइंट पर्यंत धावत गेला. आता या चिखलामध्ये चालण्याचं धारिष्य करणं अवघड आहे. कारण जर का तुम्ही इथून चालत जरी गेलात तरी कदाचित लोटांगण घ्याव्या लागतील. अशा परिस्थितीमध्ये 2 अविश्वसनीय कॅच पाहायला मिळाला. तौसिफ शेखने जे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि आता डीप पॉइंटला हा एक चांगला झेल पाहायला मिळतोय. 2-3 दयनीय अवस्था झाली या संघाची. पडझड चालू आहे. परंतु निविश मोहिते बॅटिंगसाठी दादरपाडा उरणचा खेळाडू मैदानावरती बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. अडचणीच्या समोई तो मैदानावरती आलाय. विकेट हॅट्रिक मिळेल का. कारण हा देखील एक सर्वाधिक मोठा प्रश्नचिन्ह आहे. आशिष मेरुळ कर्णधार ज्याच्या गोलंदाजीची धार सातत्याने वाढत चालली आहे. बॅटिंग करत असताना कोणत्या बॅटर धीरोधार्तता दाखवत नाहीये. संयमाने खेळी करत नाहीये. तंत्रशुद्ध फटकेबाजी पाहायला मिळाली नाही. किंबहुना अगदी त्याच वेळेला विकेट जास्तीचा गमावला. हॅट्रिकचा बॉल आशिष मेरुळ ऑन हॅट्रिक. हॅट्रिकचा चेंडू होता यावेळेला ऑन साईडला केला. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक नाहीये. निर्जन सही चेंडू ट्रॅव्हल होईल. सिंगल इथून मिळते. फेकी करण्यात येईल. तदवर मात्र धावा आल्या ते एकंदरीत 2. पहिलं षटक इथं मात्र संपुष्टात आलं. पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती आहेत त्या 4-3 झालेत फलंदाज बाद. बॅटिंग करत असताना सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय स्वर्गीय जीवा 11 मुरबी या टीमची धावसंख्या 4-3. चला घाई करा. जास्तीचा वेळ व्यतीत होतोय यासाठी मी लक्ष वेधेन. आदर्श स्पोर्ट्स टीमचे मॅनेजर म्हणूनही त्यांच्याकडे सातत्याने पाहिलं जातं. 4-3 सध्या त्या घडीला पाहायला मिळालंय. प्रत्येक बॅटर जो तो मैदानाच्या आतमध्ये येतोय जसं जणू काय त्यांच्या बॅटला
षटकारच पाहायचा असं वाटू लागलंय. मोठे पटक्यांच्या शोधामध्ये पाहायला मिळालेत. पवन केणे स्ट्राईक एंडवरती आहे, ड्रॉप सीनचा हिरो. आता मात्र इथे संघाची ही पडझड थांबवण्यासाठी त्याला बॅटिंग करावी लागणार आहे. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आला. सचिनला आपण इन्व्हाइट केलेलं पाहायला मिळत आहे. सचिन मोरे गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. मागील मॅचमध्ये चांगलं प्रभावशाली कामगिरी त्याने देखील केली आहे. तो गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. आज स्वप्नील कांबळेला आपण पाहिलं. 2 कांबळे मला सुरुवातीच्या कालखंडामध्ये पुढे येत असताना पाहायला मिळायचे. खुल्या गटाचं क्रिकेट खेळायचे. पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यष्टिरक्षकाचा वेध घेतलाय. हा चेंडू निर्धाव स्वरूपाच्या चेंडूने सुरुवात होत असताना पाहायला मिळते आहे. एक विलास कांबळे कामोट्याचा आणि एक स्वप्नील कांबळे जो विचुंब्याचा, जो सुरुवातीच्या कालखंडामध्ये खुल्या गटाचा क्रिकेट, पावसाळी क्रिकेट जास्तीचं खेळायचे. त्यामध्ये आपण एक अर्थात मैदानाच्या आतमध्ये स्वप्नीलला पाहतो. यावेळेचा चेंडू समोर खेळला, स्ट्रेट खेळला, क्षेत्ररक्षक नाही आहे. बॅकहँड एरिया, रन्स मिळतील 4. हा येतोय पवन केणेच्या बॅटमधून A1 क्वालिटीचा चौकार. खेळलेला हा स्ट्रोक पाहायला मिळाला. एका सेलिब्रिटी प्रमाणे असणारा हा बॅटर सध्याच्या घडीला बॅटिंग करतोय. कारण पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील अर्नाळा बीच वरती ज्यावेळेला तो गेला होता, उसळी घेणारा बॉल इथे मात्र गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. नुकतीच एक स्पर्धा पार पडली गेली पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील अर्नाळा गावामध्ये बीच क्रिकेट. त्या स्पर्धेमध्ये ज्याचा एक स्केच नुकताच व्हायरल होत असताना पाहायला मिळाला होता तो पवन केणे. धावफलकावरती 9 आहेत. 9 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. पवन केणे स्ट्राईक एंडवरती आहे. उसळी घेणारा बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. सचिन मोरेचे रायझिंग डिलिव्हरी सातत्याने आपण पाहत आहोत. शेजारीच विमानतळ येणाऱ्या आगामी कालावधीमधून अनेक एरोप्लेन इथून टेक ऑफ घेतील. परंतु हे बॉल सध्याच्या घडीला आपण पाहतोय काय रायझिंग डिलिव्हरी आहे. सरप्राइझिंग डिलिव्हरी पवन केणेसाठी इथे पाहायला मिळाल्यात. चांगली गोलंदाजी होत असताना धावफलकावरती 9ला 3. पुढचा चेंडू पवन केणे स्ट्राईक एंडवरती आहे. प्रत्येक जण या बॅटरची बॅटिंग पाहण्यासाठीच आपली उपस्थिती लावतो. थेट प्रेक्षेपणावरतीही असो. यावेळेला कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न बॅकफुटला आलाय. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षण पहा. आज विशाल जितेकरकडे एक प्रश्न आवर्जून करण्यात येईल की तुमच्या क्षेत्ररक्षकांना तुम्ही काय खाऊ घातलंय, किंबहुना काय दिलंय जे या दर्जाचं क्षेत्ररक्षण करतायत. धावफलकावरती धावा त्या सध्या घडीला 10. 10 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. यस्टनच्या एका फ्रेम मध्ये 2 खेळाडूंना आपण पाहिलं. यावेळेचा बॉल स्ट्रेट खेळलाय डाऊन दी ग्राउंड. चेंडूला अगदी शाल श्रीफळ देत असताना, मान सन्मान करत असताना धाडलंय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. पुढ्यात आलेला बॉल आणि दादरपाड्याचा या सुपरस्टार निमिष मोहितेने डाऊन द ग्राउंड षटकार ठोकला. 16ला 3. पुढचा चेंडू. यावेळेचा बॉल पडल्यानंतर बाहेर निघतोय. यष्टिरक्षकाचा वेध घेईल. नेरे एक्सप्रेस पटरीवरती आले आणि हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. 2 षटकांचा खेळ संपतोय. 16 धावा धावफलकावरती 3 फलंदाज बाद. आपण पाहतोय रायगड प्रीमियर लीग सीझन 1 पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आदर्श स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेला क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा. एक ब्रेक घेऊयात. DJSGC कडे जाऊयात. परंतु लक्ष वेधूयात क्षेत्ररक्षण करणारा संघ. तर विनंती असेल बघा, आयोजकांच्या सूचनेत जरी पाऊस सुरू असला तरी मॅच थांबणार नाहीये. या सूचनेकडे सर्वांनी लक्ष द्या. जय सर, थोडा वेळ घेईल. गोलंदाजीमध्ये फेरबदल, जिथे आपण आशिष मेहरोला पाहत आहोत. आशिष मेहरोळ गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. यावेळेचा बॉल इथे मात्र आपण पाहिलं तर डाव्या यष्टीवरती होता.
आणखीन एक चेंडू जो फाईन लेगला ट्रॅव्हल झालाय. अवांतर धाव वाईट +1. पहा 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून 7,000 पेक्षा जास्तीचे व्ह्यूअर्स वाढलेत ना, याचं कारण आहे पवन केणे बॅटिंग करतोय. 3,31,000चा पल्ला इथे गाठला गेलाय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा बॉल उसळी घेणारा, पुन्हा एकदा उसळी घेणारा हा चेंडू पाहायला मिळालाय. कारण आपल्याकडे नेट फ्री आहे, आपण लाईव्ह प्रेक्षेपण पाहत आहोत. एक तुमचा लाईक शेअर सबस्क्राईब एखाद्या व्यक्तीला प्रोत्साहन देत असेल. आणि संदेजी पाटील साहेब बोर्लेचे आपलेच गावचे सुपुत्र आहेत, किंवा आपल्या विभागाचे सुपुत्र आहेत, त्यांना अधिकची चालना मिळेल, प्रेरणा मिळेल. धावफलकावरती आहेत त्या 19-3. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. पुन्हा तेच चेंडू टाकण्याचा प्रयत्न झालाय. इथे घडतंय तरी काय, दोन्ही गाड्या एका रुळावरती. अपघात अटळ होता. पवन केणे जाणतो रिक्स घेतली की तोटा होतो, परंतु जो रिक्स घेतो तोच मोठा होतो. रिक्स घेतली, धाव कंप्लीट झाली आहे. इथून एक संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती सध्याच्या घडीला 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळाला. 21 धावा धावफलकावरती आहेत. 21 ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल. थर्ड मॅनला स्लाइस केला, कट केला. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. रन्स मिळतील 4. हा येतोय पवन केणेच्या बॅटमधून चौकार. होय, हायदम नायदम कोणाला घाबरत नाही. हा वन साइड हिरो आहे जो बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. पवन केणे त्याच्या बॅटमधून आला चौकार. 25-3. 25 धावा धावफलकावरती आहेत. आशिषच्या विरोधात हल्ले चढवल्यात. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हा ट्रेडमार्क स्ट्रोक आहे, हा पेटंट स्ट्रोक आहे या खेळाडूचा. त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. ओव्हर द विकेटने हा बॉल अगदी फॉलो केलं बॅटरला. यष्टांच्या वरून ट्रॅव्हल झाला, डॉट बॉल आलाय. पुन्हा तेच प्रयत्न. शरीर भेदक मारा इथे खेळण्यात येत असताना पाहायला मिळतोय, जिथे मात्र पंचांचा इशारा लेग बाईटच्या स्वरूपामधून धाव येते. बॅटिंग करणं गरजेचं आहे. पवन केणेला आपल्या नावाला, आपल्या रिपिटेशनला शोभा देणारा खेळ त्याला करावा लागेल. का या गोलंदाज या फलंदाजाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर आणि संपूर्ण भारतभर होत असताना पाहायला मिळते. तो बॅटर पवन केणे. उसळी घेणारा हा बॉल निमिष मोहितेसाठीचा. हा चेंडू एक आणखीन एक चेंडू तो उसळी घेणारा राहिला होता. आपण पाहिलं तर दादरपाडा हे गाव वेशवी आणि दादरपाड्याच्या वेशीवरती एक क्रीडांगण उभं केलं गेलंय. सर्वाधिक मोठं आणि प्रशस्त क्रीडांगण उभं झालेलं पाहायला मिळालं. आणि त्याच मैदानावरती ज्या बॅटरला सातत्याने आपण पाहतो बॅटिंग करत असताना तो निमिष मोहिते. उजव्या यष्टीच्या बाहेर. पुन्हा दिशाहीन गोलंदाजी. ज्या गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये जिथे 4 धावा खर्च करत 3 विकेट मिळवल्या होत्या, तो आशिष मेहरोळ या षटकामध्ये सर्वाधिक धावा खर्च करतोय की काय असं वाटू लागले. हे दडपण आहे, प्रेशर आहे जे क्रिएट झालंय. अर्जुन बेदी त्याच्याशी चर्चा करतोय, कामोठ्याचा खेळाडू. हे दोन्ही खेळाडू एकाच संघामध्ये खेळायचे अँटॉप फील्डसाठी. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेरचा. यावेळेला तिखट मारा उजव्या यष्टीवरती, परंतु वेगाने टाकला. या खेळाडूकडे गोलंदाजी करत असताना त्याच्या भात्यामध्ये अनेक चेंडू आहेत. किंबहुना व्हेरिएशन आणि व्हरायटीचं समळे साधणारी गोलंदाजी करण्यामध्ये त्याला महारत आहे. हा डॉट बॉल येतोय 28-3. 30 षटक. यावेळेचा बॉल बाची लिडिंग एज घेतली, पाठीमागे चालला. फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. केवळ एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. धावफलकावरती जिथे आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला 29 आहे. 29 आत्ता झालं. 29-3. पाऊस थांबलाय. आता मात्र प्रतीक्षा राहील की षटकार चौकारांचा पाऊस कधी पाहायला मिळतोय. होय, आलाय. ऑन साइडला केला. A1 पवन केणेच्या बॅटमधून उत्तुंग आकर्षक षटकार. याच्या बॅटमधून कोंडी फोडणारा हा षटकार इथे पाहायला मिळाला.
ऑन साइडला रूम दिला, जागा दिली, बॉडीला स्ट्रेच केलं आणि हा षटका ठोकला. 35 धावा फलकावरती आहेत. 35 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. बॅटिंग करत असताना सध्याच्या घडीला आपण संघ पाहतोय तो स्वर्गीय GY11 मुरबी. या टीमची धावसंख्या 35ला 3. 3 षटक संपलेत. एक टीम हडल्स इथे बोलावण्यात आलाय, कारण चिंतेची बाब अशी राहिली ना की पवन केणेची बॅट बोलतीये. तो जर सकाळ उभा राहिला तर तो असा खेळाडू आहे ना की चांगल्या दर्जाची बॅटिंग करू शकतो आणि त्यासाठी तो जाणला जातो. पाण्याची मागणी करण्यात आली आहे. पाणी मैदानाच्या आतमध्ये चला, त्वरित पोचायला हवं. पाणी चला, त्वरित मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्यात. आज महेश आगलावे यांना देखील आपण पाहतो आहोत. खरं तर ही स्पर्धा अर्थात प्रत्येक खेळाडूची पर्वणीच राहिली आहे. प्रत्येक खेळाडूची उपस्थिती या व्यासपीठावरती सातत्याने आपण पाहत आहोत. खुल्या गटातील खेळाडू असू द्यात किंवा ग्रामीण स्तराचे खेळाडू राहू द्यात. कुणाला आपण सध्याच्या घडीला स्क्रीनवरती पाहत आहे. तो बाईट नाही तर किंवा असंही म्हणता येईल, तो कॉमेंट्री देखील करतोय. अक्षय पवारच्या साथीला दोघेही कंबाईन मध्ये कॉमेंट्री करतायत. या मॅचची इंटरव्ह्यू चालू आहे. मॅच आहे अगदी इंटरव्ह्यू देखील त्यांच्या दोघांचा चालू असताना आपण पाहत आहोत. धावफलकावरती धावा आहेत सध्याच्या घडीला 35 ऑन दी बोर्ड. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये अंडरआर्म क्रिकेटमधून येणारा आणि सातत्याने मोठमोठ्या फटक्यांसाठी जाणला जाणारा दिनेश कांबळेची बॅट पहिल्या मॅचमध्ये चालली नाही. आयकॉन खेळाडूने तितकासा प्रभावशाली कामगिरी केली नाही. पवन केणे देखील अपेक्षांचं उजळ घेऊन तो मैदानावरती आला आणि त्याच वेळेला तो शून्यावरती बाद होत असताना पाहायला मिळाला होता. मॅजिकल बॉल इथे वापर करण्यात येतो. सिक्स सुप्रीमो चेंडू इथे वापरण्यात येईल. किंवा कदाचित ज्या वेळेला बॅटर बॉलची चाचपणी करतात असं वाटू लागलं उमेश सर की या बॉल हे षटक किंवा ही येलो कलरच्या चेंडूने हाताला जात आहे की काय, कारण बॉलची चाचपणी इथे करण्यात येत असताना पाहायला मिळाली आहे. दोन्ही बॅटरकडे आपण सध्याच्या घडीला आपण निमिष मोहितेच्या हातामध्ये जो येलो कलरचा चेंडू पाहतो आहोत. सिक्स सुप्रीमोची ही आवृत्ती. केतनजी सेट एंटरप्राइजेस 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जुळलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. काही कामावरती असेल, काही CFS मध्ये, काही आज घरी असतील, काही दुपारच्या सत्रामध्ये असतील, काही बँकेमध्ये, जे सर्वजण या स्पर्धेचा आस्वाद घेतात आणि आज होय गटारी देखील आहे त्याचाही काही आनंद घेत असतील. तर सर्वांचं हार्दिक स्वागत. 35ला 3. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती इन्व्हाइट करण्यात येत असताना आपण सचिन मोरेला पाहत आहोत. सचिन मोरे नेरेचा गोलंदाज, ज्याने याआधी देखील हा येलो कलरचा चेंडू वापरलेला आहे. 4 धावांचं षटक राहिलं होतं. चांगल्या दर्जाची गोलंदाजी तो जाणला जातोय. किंबहुना नेरे गावासाठी येत असताना याला आपण सातत्याने पाहिलंय. सागरजी मांडवकर सर यांचा आवाज नेरे गावातून येत असताना पाहायला मिळाला. या मॅचकडे वळी आहेत. 35ला 3. स्ट्राईक एंडवरती निमिष मोहितेला आपण पाहतोय. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. केवळ एक सिंगल, एकापेक्षा जास्तीचं काही नाही आहे. एकेरी धाव आली आहे. 36 धावा धावफलकावरती. एका स्लीपिंग पार्टनरची भूमिका अर्थात अमित पाटील असेल. यावेळेचा बॉल ऑन साइडला लांब 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 लांब, सर्वाधिक लांब. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. आणि जो आमच्याशी नडतो त्याला डायरेक्ट दिसतो ढगात. हा ढगातच मारला षटकार. या खेळाडूला हलक्यात घेणं संघासाठी हानिकारक राहणार आहे. काय स्ट्रोक केला. ऍक्शन रिप्ले. ऑन साइडला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. लांब लचक चेंडूला पाठवलं. कारण मला तर असं वाटलं ना बॉल एवढा लांब मारला की त्याला GPS लावावा लागतोय की काय. शेजारच्या पोलीस स्टेशन मध्ये या गोष्टीची नोंद करावी लागेल. बॉल गळा झालाय. हाफ ट्रॅकर बॉल, बॅटची लिडिंग एज. पाठीमागे चाललाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे. शॉट फाईन लेग रिजन मध्ये फेकी करण्यात येत असताना पाहायला मी इथे केवळ सिंगल आली. एकेरीच्या मदतीने 44ला 3. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीम कॅप्टन शिवाडणे 11 आदई आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना जय माता दी दिघोडे टीम कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. कमी गतीचा बॉल होता. व्हेरिएशन इथे पाहायला मिळाला. फिंगर रोल केली. आतमध्ये येणारा चेंडू अगदी आपण पाहिला ना तर शरीर भेदक मारा पाहायला मिळालाय. एक सिंगल येते. लेग बाईटच्या स्वरूपामधून येणारी एकेरी धाव. एकेरीच्या मदतीने 44 बनल्यात. पवन केणे 11 बॉल 22 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय. 45 धावा धावफलकावरती आहेत. पवन केणेचा विचार केला तर तो 11 बॉल 22 वरती नॉट आउट आहे.
निमिष मोहिते 8 चेंडू 10 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय. एक साईड रोल त्याचा इथे पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या 45 बनल्या आहेत. पवन स्ट्राईक एंडवरती आहे. यावेळेला उजव्या एसीच्या फार दुरून जाणारा हा चेंडू इथे गोलंदाजाला पुन्हा एकदा दंडित करण्यात येईल. टायटॅनिकची पोज वारंवार दाखवायला लागते जय पवार सरांना. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळाली. अतिरिक्तच्या मदतीने संघाची धावसंख्या 46 धावा दापलकावरती आहेत. याही वेळेला आणखीन एक आकाशाला गवसणी घालत चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. पवन केणेच्या बॅटमधून उत्तुंग षटकार. षटकार चौकारांचा या फलंदाजाने पाडलाय पाऊस आणि प्रेक्षकांना नेहमीच असते असे फटके पाहण्याची हाऊस. काय षटकार आल्यात. अर्धशतक कंप्लीट होत आहे. बॅटिंग करत असताना स्वर्गीय जीवा 11 मुरबी या टीमची 52 धावा दापलकावरती आहेत. 52 ला 3. अनस्टॉपेबल बॅटिंग इथे पाहायला मिळते. पाऊस धो कोसळतोय परंतु पवन केणे काय थांबायला नाव घेत नाहीये. आज त्याचा हा तुफानी अंदाज त्या गोरसाई गावाला बिलॉंग करतो. केवळ केणी असेल मग भावेश पवार असतील यांचाही के सातत्याने आपण पाहायला मिळालाय. पवन केणे या गावची ओळख स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतं. अनेक गीतं ज्याच्या नावावरती आली याला आपण स्ट्राईक एंडवरती पाहत आहोत. अनेक वेळेला त्याच्या चेहऱ्यावरती स्मित हस्ती असतं. कधी कधी असंही वाटतं की तो कोणाला ओरडलाय की नाही. परंतु बॅटिंग करताना गोलंदाजांवरती हल्ले चढवतो. याही वेळेला फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर फ्लॅट पॅरलल रन्स मिळतील 6. हा येतोय षटकार. प्रीमियर लीग सीझन 1. जय सर, प्रेक्षकांची आज तेवढीच गर्दी सुद्धा आणि 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ऑनलाईन प्रेक्षक वर्ग सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेतो. तर ग्रामस्थ मंडळ पारगाव, ग्रामस्थ मंडळ ओवळे, दापोली, कोलीकोपर, चिंचपाडा या सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो. केतन पाटील आमचे आदर्श स्पोर्ट्स फॅमिली मेंबर यांचं इथे आगमन झाले. त्यांचं मनापासून अधिक स्वागत. ऑल स्पॉन्सरचं पुन्हा एकदा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. इनिंग ब्रेकमध्ये लुझर मॅच होईल. दोन्ही संघनायक शिवन्य 11 आदई आणि जय माता दी दिगोडे संघनायक या सूचनेकडे लक्ष द्या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस मॅन्डेटरी. तर रायगड प्रीमियर लीग पर्व पहिलं स्पर्धेचा आनंद घेत असताना गावदेवी उसराई ट्रॉफीचे यशस्वी आयोजक मुकेश शेठ भगत युवा नेतृत्व आणि जितेंद्र भगत साहेब माजी उपसरपंच यांच्याकडून स्पर्धेला शुभेच्छा आल्या. त्यांचा धन्यवाद देतो. पवन केणे मैदानावर खेळतो जय सर आणि त्याचा चाहता वर्ग सुद्धा त्यांची संख्या वाढत चालली. धन्यवाद. 58 ला 3. यावेळेचा बॉल झेलाची संधी. केतन मात्रे गोलंदाजी मार्कवरती आणि पहिल्याच बॉलवरती त्याचा इथे हा चेंडू जो मात्र झेलची संधी निर्माण केली होती. कॅच इतकी अवघड होती ना, तो यष्टीरक्षकाच्या जवळच गेला. तिथे झेल टिपण्याचा प्रयत्न त्याने करण्यात आला. परंतु सध्याच्या घडीला 2 प्रतिती यश आणि विख्यात ख्यातनाम खेळाडू आत्ता एकामेकाच्या समोर येतील. ही भिडंत प्रत्येकालाच पाहिजे आहे. एका बाजूला केतन मात्रे गोलंदाजी करेल, पवन केणे स्ट्राईक एंडवरती असेल. अनेक वेळेला बॅटल आपण पाहतो परंतु हे बॅटल सर्वाधिक चर्चेचं. उसळी घेणारा चेंडू इथे पाहायला मिळाला. थेट यष्टीरक्षकाचा वेध. स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की हवांतर धाव आली आहेत. 10,000 प्रेक्षक वर्ग जुळले आहेत. कारण प्रत्येकाला पाहायचा आहे. एका बाजूला DRAचा वापर करण्यात येत असताना पाहायला मिळेल. कारण प्रत्येकाला पाहायचं आहे कोणाची सरशी आणि कोणाला मिळणार आहे ती फरशी. एका बाजूला केतन मात्रे तर एका बाजूला पवन केणे इथे पाहायला मिळतोय. विकी पाटील, मॉन्टी पाटील जर या व्यासपीठावरती आहेत तर एकाची कमी होती आणि अर्थात ते ओमकार पाटील यांचं देखील आगमन आहे. हा व्हाईट बॉल अवांतर धाव येत असताना ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती इथे दर्शवण्यात येत असताना पाहायला मिळतोय. पवन केणे स्ट्राईक एंडवरती. यावेळेचा बॉल पवन केणे आता मात्र थांबायला तयारच नाहीये. गाव शहर में इलाके में कोणी टक्कर देऊ नका आणि पवन केणेला कोणी हलक्यात घेऊ नका. त्याने ठोकला षटकार.
नाही खेळतो, आज आयकॉन म्हणून खेळतो. मात्र काल पवन केने स्पर्धेला भेट देण्यासाठी आला होता आणि पूर्ण दिवस स्पर्धा त्यांनी पाहिली, मैदानाचा अभ्यास केला आणि आज मैदानावर पवन केनेची दादागिरी पाहायला मिळते. 66 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेला आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. क्षेत्ररक्षक स्वतः केतन मात्रे चेंडूवरती येईल. सिंगल मिळाली. इथे घडलं काय? चुकी केली निमेश मोहितेने. तिथे त्याने जागा सोडली आणि अर्थात रनआउटच्या स्वरूपामध्ये सर्वाधिक मोठा धक्का. 15 बॉल आणि 41 धावांची खेळी इथे शमली आहे. बॅटिंग आवडली असेल ना पवन केनेची तर सर्वांचं लक्ष वेधेन. एकदा जोरदार टाळ्या होत्यात पवन केनेच्या इनिंगसाठी. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. 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 67 धावा धावफलकावरती आहेत. पवन केनेने अफलातून इनिंग साकारत असताना तो पाहायला मिळाला. एक ब्रिलियंट नॉक. दिस मॅन डुईंग एव्हरीथिंग फॉर हिज टीम. बॉल एक्स्ट्रा बॉल मैदानाच्या आतमध्ये आला का अंपायर? पहा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील अमराळे गावचा खेळाडू विजय पवार. आपल्या उंचीसाठी जाणला जातो, गोलंदाजीसाठी तो नेहमीच जाणला जातो, परंतु त्याच्या बाहूमध्ये जेवढं बळ आहे ना ते आज इथे दाखवावं लागणार आहे. विजय पवारला आपण पाहत आहोत. खरं तर वेगवान गोलंदाजीसाठी जाणला जाणारा विजय पवार. खाली राहिलेला बॉल थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. केतन मात्रेला ज्याच्यासाठी आणलं, ज्याच्यासाठी इथे हा ट्रम्प कार्ड बाहेर काढण्यात आला आणि ती बाब पथ्यावरती पडली आहे विजेच्या असं म्हणावं लागेल. 67ला 4. यावेळेचा बॉल देखील थेट यष्टिरक्षकाचा वेध घेईल. साईड बदलली, राऊंड विकेटने आला, कोण बदलला, दृष्टिकोन तोच ठेवला डॉट बॉल हाताळण्याचा आणि इथे चेंडू निर्धाव स्वरूपाचे येत आहेत. 67ला 4 फलंदाज बाद झालेत. यावेळेला कॉट बिहाइंडची अपील, धक्का दिलाय. आणखीन एक फलंदाज विजय पवार बॅक टू द पॅव्हेलियन. देखील कॉट बिहाइंडच्या स्वरूपामध्ये बाद झाला. एकंदरीत 5 षटकांचा खेळ संपला. 67ला 5. या षटकाचा विचार केला तर धावा केवळ आल्या त्या 9 आणि 1 विकेट प्राप्त करण्यामध्ये यशस्वी राहिला तो केतन मात्रे. नवीन बॅटर चला आपण टॉस साठी इन्व्हाइट करतोय. नेक्स्ट मॅच शिवान्य 11 आदई आणि जय मातादी दिगोडे दोन्ही टीम कॅप्टन चला या टॉस करण्यात येईल. नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतं रायगड जिल्ह्यातील मानगाव तालुक्यातील नाव्याचा खेळाडू महेंद्र अंधेरे भुऱ्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. त्याला आपण पाहत आहोत. पूर्वीच्या काळी आय सेफ्टीज केवळ 2च खेळाडू वापरायचे. जर का मी चुकीचा नसेल तर त्याच्यामध्ये सुशांत मोकल एक होता जो कळवे पेनचा खेळाडू आणि दुसरा ऋषी नाईक जो मात्र बहाळचा खेळाडू पनवेलचा जो पाहायला मिळायचा. आय सेफ्टीज ते वापरताना पाहायला मिळायचे. उसळी घेणारा चेंडू बाहेरच्या दिशेने निघतोय. इथे आपण पाहतोय गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. जिथे अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते. 68 ऑन दी बोर्ड आहेत. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती मानस लाले पाहायला मिळतो आहे. यावेळेचा बॉल थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना मानस लाले चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळालाय. टप्पा चांगला आहे, अचूकता त्याच्याकडे चांगली आहे, अगदी ॲक्युरेसी चांगली पाहायला मिळाली. कारण मागील मॅच मध्ये देखील त्याने प्रभावशाली गोलंदाजी केली आहे.
यावेळेचा बॉल परफेक्ट मिडल झालाय, जितका उंच तितकाच लांब, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, बॅट मधून सुंदर साऊंड, बॉल आउट ऑफ द ग्राउंड. मानस लालेवर्दी इथे हल्ला चढवला. अगदी आपण पाहिलं ना तर विकेटच्या मधोमध टाकलेला हा चेंडू बॅकफुटला आला आणि ऑन साइडला निमिष मोहितेने एक षटकार खेचलाय. 74 बनल्यात. 74 धावा धावफलकावरती आहेत. या चेंडूवरती घडेल तर काय घडेल. हा नो बॉल येत असताना पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव, संघाची धावसंख्या 75 धावा धावफलकावरती आहेत. 75 ऑन दी बोर्ड. मोठ्या टोटल कडे वाटचाल करू लागलाय. सध्या त्या घडीला बॅटिंग करत असताना स्वर्गीय जीवा 11 मुरबी या टीमला आपण पाहत आहोत. मुरबी गावाच्या नाईटच्या स्पर्धा अनेक वेळेला चर्चेचे विषय राहतात. चांगल्या दर्जाचं आयोजन आणि नियोजन संदीप पाटील सर ज्या गावाला बिलॉंग करतात ते मुरबी. उसळी घेणारा चेंडू थेट यष्टिरक्षकाचा वेध घेईल आणि खीण एक चेंडू मात्र यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतो आहे. मुरबी गावाने अनेक खेळाडू दिले, परंतु मुरबी गावाने 2 ऑफिशियल देखील दिले. अंपायरचा कॉल येतो DRSचा वापर करण्यात येईल. बॅटिंग टीमने इथे DRS घेतला. बॅटिंग टीमने DRSचा वापर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. 2 ऑफिशियल देखील दिले. सुनीलजी पाटील सर असतील, संदीपजी पाटील सर, रायगड समालोचन क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, ओंकार सारखा खेळाडू, मग जिथे मॉन्टी असेल, विकी असेल, याच मुरबी गावाने दिले. फेअर डिलेव्हरी अर्थात डॉट चेंडू येत असताना पाहायला मिळतो आहे. धावफलकावरती 75, 75 ऑन दी बोर्ड आहेत. 5 फलंदाज बाद आणि क्रिकेटचा सर्वाधिक मोठा प्रचंड असा चाहता वर्ग मुरबी गावानेच दिला. यावेळेस चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये मिड विकेटला प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक येतोय, सिंगल मिळते. केवळ सिंगल वरती समाधानी राहावं लागणार आहे. केवळ एकेरी धाव, एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारते. धावफलकावरती धावा आहेत त्या 76 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. पवन केने बाद झाला, ही गोष्ट पथ्यावरती पडली. गोलंदाजी करणारा संघ अर्थात चंदन 11 महुआ वैशाली या संघाच्या, तिथून धावा थांबलेल्या पाहायला मिळाल्या. यावेळेचा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, पुल केला. पुल पॉवरफुल, वंडरफुल, डिलाइटफुल अँड सक्सेसफुल. भुऱ्याच्या बॅटमधून षटकार. बुऱ्या स्ट्राईक इन वरती पाहायला मिळतोय. महेंद्र अंधेरे, ऍक्शन रिप्ले पहा. लांब लचक स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आलाय. हाही सध्या त्या घडीला फॉर्मामधील खेळाडू आहे. माणगाव तालुक्याला बिलॉंग करणारा नावे गावचा खेळाडू. स्ट्राईक इन वरती संघाची धावसंख्या 82 ला 5, 82 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल मानस उजव्या यष्टीच्या बाहेर, अधिकचा बाहेर निघणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. पार्टर्ससाठी इन्व्हिटेशन होतं की मोठा स्ट्रोक खेळण्याचं. अवांतर धाव येत आहेत. 83 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. यादीच्या मॅच मध्ये एक छोटेखानी आव्हान होता आणि त्या लक्ष्याचा पाठलाग लिलया केला होता क्षेत्ररक्षण करणारा चंदन 11 टीमने. कमी गतीचा बॉल ऑन साइडला ट्रॅव्हल झालाय. फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धाव, दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतो. महेंद्र अंधेरे इंटरेस्टेड आहे ही धाव घेण्यासाठी. तो पुढे सरसावलाय. धाव मिळेल ती केवळ इथून आपण पाहिली तर एक एकेरीच्या मदतीने बनल्यात त्या 84 रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज निमिष मोहिते इथे बाद होत असताना पाहायला मिळाला. 85 धावसंख्येचं लक्ष या सामन्यामध्ये ठेवण्यात आलं. चला आपण टॉस करतोय. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सागरजी मांडवकर सर यांचा आवाज ऐकायला मिळेल. शिवन्या 11 आदई आणि जय माता दिदी गोडे या 2 संघांदरम्यानची लढत जिचा करतोय आहोत आपण टॉस. चांगले आयोजक समीक्षक महेशजी उरणकर साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. महेश स्पोर्ट्सचे ओनर्स तथा चांगले आयोजक आणि त्यानंतर काल त्यांना खेळताना सुद्धा पाहिलं. तर शिवन्या 11 आदई आणि 2 आत करतील. एक चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळेल. फिल्डिंग टीमला विनंती आहे, फिल्डिंग टीम मॅच ऑन ठेवायचे. आपण 5 मॅचेस आपण कव्हर करतो. कॉल आलाय रायगड प्रीमियर लीग आणि यस टॉस जिंकलाय
शिवन्य 11 आदेही संघ दोन्ही कॅप्टन आपण थांबायचे. टॉस आपण जिंकला. डिसिजन का असेल? कारण डिसिजन तुम्हाला इथेच द्यावं लागेल. क्षेत्ररक्षण करू आम्ही. क्षेत्ररक्षणाला पहिली पसंती. पहिल्या मॅच मध्ये असं म्हटलं जातं मागे काय घडलं ते तुम्हाला विसरावं लागतं. पहिल्या मॅच मध्ये पराभव झाला, संघ थोडा बॅकफुटला गेला. आता काही चेंजेस, या मॅचची कशी तयारी? जे काय झालं ते मागं सोडून देऊ आणि आता जी नवीन मॅच आहे, प्रत्येक मॅच ही नवीनच असते, तर आम्ही चांगला बेस्ट देण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा असतील आपल्याला. रायगड प्रीमियर लीग सीझन 1 संघनायक आमच्या समोर जॉईंट आहेत. समोरच्या संघाने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंगचा निर्णय, बॅटिंग करायचे. काय माइंडसेट या मॅचसाठी? पहिली मॅच आम्ही हारलोय, पण चांगले खेळले सगळे. आता हारल्याचा डिसिजन आम्ही काय ते बॅटिंग आले तर आम्ही 70+ करायला जाऊ. आपल्याला सुद्धा शुभेच्छा असतील. वेळेला आपण महत्त्व देतो. यस, फोटो सेशन होणार आहे. तर सोरा स्पोर्ट्सचे ओनर्स, चांगले क्रिकेट समीक्षक आयोजक सुजित म्हात्रे साहेब कलंबोली यांचे इथे आगमन झालेत. त्यांचं वेलकम. आमचे रायगड स्टार खेळाडू ओमकार पाटील मुरबी, विकी मॉन्टी यांचे इथे आगमन झालेत. त्यांचं वेलकम. मॅच लगेच सुरू होईल. सूर्यकांत पाटील उपसरपंच. बघा मोबाईल सापडलाय, कुणाचा असेल मोटोरोला, कन्फर्म करून घेऊन जा. सामन्याकडे आपण लगेच वळणार आहोत. तर सर्व पुरस्कर्त्यांचं धन्यवाद देतो. तर या स्पर्धेसाठी आपण पाहतो रायगड प्रीमियर लीग आणि फ्री जनरेटर मोफत सेवा. ओम साई जनरेटर कुणाल तारेकर जे ओनर्स आहेत त्यांचं मनापासून धन्यवाद. रायगड प्रीमियर लीगसाठी फ्री मोफत जनरेटर सेवा ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य आणि त्यांचं इथे आगमन झाले, त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत. या स्पर्धेसाठी आर्यन स्पोर्ट्सचे समीर शेठ पाटील असतील, यांचं मनपूर्वक धन्यवाद. दत्ता शेठ मोंगाजी असतील, अजय शेठ पाटील असतील, यांचं विशेष सहकार्य. वासुशेठ भोईर नियती स्पोर्ट्स कोहली चे ओनर्स ज्यांनी या स्पर्धेला आम्हाला बिस्लरी स्पॉन्सर केलेत. ऑल आमचे ऑर्गनायझर. मॅचकडे आपण जरूर वळतो. तर बघा पुढचा सामना असेल जय माता दी दिगोडे आणि शिवन्य 11 आदई, जो मॅच नंबर 4 असेल, जी मॅच आपण नक्कीच पाहणार आहोत. मॅच नंबर 4 लुझर 5 मॅचेस आपण कव्हर करतो आणि वेळेला महत्त्व देतो. 4 वाजेपर्यंत आपल्याला स्पर्धा फिनिश करायचे. बॅटिंग टीमला विनंती आहे, आघाडीची जोडी पाठवा, लगेच सलामीची जोडी पाठवा, संघनायकाने विनंती करतो. आणि हा सामना पाहायला नक्कीच मजा येईल. संपूर्ण आमचे ऑर्गनायझर 24 ला इव्हेंट बोरले असतील, आदर्श स्पोर्ट्स, 70 स्पोर्ट्स पनवेल, जय हनुमान दापोली, स्वर्गीय नितीन श्रेया स्पोर्ट्स क्रोपर जीवदानी बामणडोंगरी आणि ग्रामस्थ मंडळ पारगाव ओवळे चिंचपाडा कोली कोपर यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो. सर्व ग्रामस्थ जर उपस्थित असतील तर त्यांना विनंती करेन आपण आसन ग्रहण करावं. सामन्याकडे वळतोय. 2 बलवान संघामध्ये होणारी फाईट. चंदन 11 महुआ त्यांच्या विरुद्ध 2 हात करताना स्वर्गीय जीवा 11 मुरबी. सर्व आमचे स्पॉन्सर यांचं मनापासून धन्यवाद, ज्यांनी या स्पर्धेसाठी अमूल्य वेळ दिला. त्या सर्व व्यक्तिमत्वांचं मनपूर्वक धन्यवाद. रायगड प्रीमियर लीग 20-25 पर्व पहिलं, सर्वांच्या प्रेमामध्ये पडणारी स्पर्धा आणि आज स्पर्धेतील दिवस 4था आहे. मॅच ऑन होईल. आघाडीची जोडी सरकले. तमाम क्रिकेट चाहता वर्ग, पावसाळी रबर बॉल क्रिकेट आणि आता युद्ध रंगतोय 2 बलवान संघामध्ये. प्रवीण अर्जुने सर आमच्या समोर जॉईंट आहेत, जयेश भोसले सर, उमेश भोईर सर आहेत जे नामांकित स्कोरर 24 ला इव्हेंट. आणि मॅचकडे वळतो, ऐकूया प्रवीण अर्जुने सरांना. धन्यवाद.
धन्यवाद सागरजी. आणि खऱ्या अर्थानं आपण वळूयात या सामन्याच्या उत्तरार्धाकडे. अर्थातच रायगड प्रीमियर लीग 2025 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा नानोबा मैदान पारगावच्या या भव्य दिव्य प्रांगणावरती रंगणार ही दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा दिवस 4था आपण या ठिकाणी पाहतोय. पहिल्याच पर्वामध्ये ही स्पर्धा तमाम क्रीडा रसिकांच्या पसंतीला उतरलेली पहिल्या क्रमांकाची अग्रमानांकित ही स्पर्धा. रनचेसची सुरुवात मागील सामन्यामध्ये ज्या पद्धतीनं सुरुवात मिळवली होती अगदी त्याच सुरुवातीची अपेक्षा यावेळेसही या सामन्यामध्ये असणार आहे. कारण यावेळेला लक्ष आहे विजयासाठीचं. अर्थातच उमेशजी भोईर आमच्यापर्यंत माहिती देतील. पहिल्या सत्रामध्ये धावा उभारल्या गेल्या 84-85 धावांचं लक्ष या ठिकाणी उभारलं गेलं आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी पुन्हा एकदा सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. केतन म्हात्रे, विशाल जितेकर सर्वोत्तम खेळाडू आपल्या संघातील. कोणत्याही संघाचा जर आपण विचार केला तर त्या संघातील 2 आघाडीचे खेळाडू हे त्या संघातील सर्वोत्तम खेळाडू असतात. आणि अर्थातच यावेळेस जर आपण पाहिलं तर केतन म्हात्रे मागील सामन्यामध्ये एक संयमी, शांत आणि अगदी सामन्याच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर महत्वाची इनिंग त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. याही वेळेला ओळखतायत की विजयासाठी लक्ष्य 85 धावांचा आहे. परंतु या मैदानाचा इतिहास सांगतोय की या मैदानावरती मोठमोठ्या धावा उभारल्या जातात आणि त्या धावांचा यशस्वी पाठलागही केला जातो. यानंतरची होणारी लढत अर्थातच पहिला सामना गमावल्यानंतर एक अस्मितेची लढाई म्हणून या लढाईकडे जरूर पाहिलं जाईल आणि त्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल देखील या ठिकाणी झाला आहे. परंतु तुर्तात नजरा लागून राहिल्यात खेळाडूंवरती. अर्थातच विशाल त्यावेळेला पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. समोरच्या दिशेनं मोठा फटका खेळण्याचा मानस. चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क नाहीये. काही काळ चेंडू हवेमध्ये जरूर होता. क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात केला गेलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे 38 सर्कलच्या आतमध्ये आणि हेच कारण होतं की इनसाइड आउटचा फटका मागील चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला. विशाल जितेकर म्हटलं तर टेक्निकल क्रिकेट त्याच्या बॅटमधून आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं. फॉर्मॅट कोणताही असो, लेदर बॉलचं क्रिकेट असो, टेनिसचं क्रिकेट असो किंवा या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील त्याची बॅट तळपताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस. मिड विकेट रिजनमध्ये खरं तर स्लिपरी आउटफील्ड, वेट आउटफील्ड आणि त्याचा फायदा मात्र मिळतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. आणि सिंगल मात्र धावफलकावरती आले. अजूनही जर आपण पाहिलं तर 85 धावांचं जरी लक्ष असलं तरी शांत आणि संयमी खेळ मैदानावरती पाहायला मिळतोय. एका धावेचं महत्व या ठिकाणी ओळखलं जातं आणि हेच कारण आहे की कोणत्याही प्रकारची रिस्क घेण्यासाठी हे दोनही फलंदाज सध्या तरी पाहायला मिळत नाही आहेत. मागील सामन्यामध्ये या प्रकारचे 2 षटकार विशालच्या बॅटमधून आले होते. परंतु विजय पवार आजच्या संपूर्ण दिवसभराचा जर विचार केला तर सर्वोत्तम गोलंदाजीचा स्पेल त्यानं मागील सामन्यामध्ये हाताळला. 2 षटकात अवघ्या 12 धावा देत 3 विकेट्स प्राप्त करणारा हा गोलंदाज इथे मात्र कमालीची गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. याही वेळेला फुल टॉस मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. क्रीजच्या खोलीचा वापर. चेतननं मात्र या ठिकाणी नकार दिलाय. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. धोका घेणं ही वेळ नाहीये. विजयासाठी लक्ष्य 85 धावांचं जरी असलं तरी शांत आणि संयमी खेळ आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावा धावफलकावरती आल्या त्या बिनबाद 3 धावा. बॅट बदलण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला गेलाय. कदाचित त्याच्या हातामध्ये जो बॅट आहे त्या बॅटपासून थोडासा नाखुश आहे. एकूणच जर पाहिलं तर या षटकामध्ये 3-3 चेंडू दोनही खेळाडूंच्या वाट्याला आलेत. परंतु ज्या आक्रमक खेळासाठी केतन म्हात्रे ओळखले जातात तो खेळ अद्यापही या स्पर्धेमध्ये केतनच्या बॅटमधून पाहायला मिळाला नाहीये. इथे बॅट बदललाय. कदाचित लक फॅक्टर देखील बदलला जाणार का? एक छोटीसा टीम ऑर्डर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बॅट बदलला गेलाय. विशाल नॉन स्ट्रायकिंग एंडला जरूर आहेत. पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच मिळवल्यानंतर मात्र कुठेतरी आत्मविश्वास एका वेगळ्या उंचीवरती विशाल याचा देखील आपल्याला पाहायला मिळेल. आणि केतन सारखा खेळाडू ज्या वेळेला तुमच्या समोर ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून जो मैदानावरती उपस्थित असेल तर नेहमीच कोणतंही लक्ष हे अशक्य नाही. आणि म्हणूनच आपण नेहमी म्हणतो ना की लक्ष्याचा पाठलाग करणं आणि त्या पाठलाग करत असताना जिकरीचे प्रयत्न मैदानावरती करणं हेच सर्वाधिक महत्त्वाचं असतं. म्हणूनच आपण नेहमी म्हणतो की क्षेत्र कोणतंही असो कष्टाला पर्याय नाही. आणि कष्ट जर का प्रामाणिक असतील तर मात्र यशालाही पर्याय नाही आहे. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी थोडासा विपरीत ठरलाय. 3 अवघ्या धावा धावफलकावरती आल्यात. अगदी सकाळच्या सत्रापासून जर पाहिलं पावसाच्या सरी कोसळत आहेत. परंतु इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक होणार का? चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत आणि इथे मात्र काय घडतंय तर आलेली संधी दवडली जाते. प्रयत्न खूप चांगला होता परंतु प्रयत्नांना यश मात्र या ठिकाणी मिळत नाहीये. शेवटच्या क्षणाला चेंडू जमिनीला होतोय दान. पहिलं जीवनदान या इनिंग मध्ये मात्र मिळतंय ते केतन म्हात्रेला.
ऑन अ स्क्रीन यावेळेला आपण पाहू शकतो 2 क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती सरसावले होते, परंतु शरीराचं संतुलन बनवणं हे सुरुवातीला आणि सकाळच्या सत्रामध्ये देखील म्हटलं की स्लिपरी आउटफील्ड आहे, तिथे शरीराचं संतुलन साधणं, चेंडूपर्यंत पोहोचणं आणि चेंडू गॅदर करणं या सर्व गोष्टी करणं म्हणजे तारेवरची कसरत आहे. परंतु यावेळेला प्री मेडिटेड शॉट होता, अगोदरच मानस बनवला आणि चेंडू अगदी 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. याही वेळेला संधी होती, परंतु ही संधी देखील गमावली आहे. चेंडू सीमारेषा पलीकडे, चौकार. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर फक्त वाकलन संगत नव्हे तर सबंध महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या पलीकडे जाऊन देखील ज्या खेळाडूंना तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकली, तमाम क्रीडा रसिकांच्या गळ्यातील ताईत आणि अगदीच यावेळेला जर आपण पाहिलं तर रायगड प्रीमियर लीग साठीचं खास एडिशन अर्थातच सिक्सर सुप्रीमो बॉल. परंतु इथे मात्र चेंडू थांबायला तयार नाही आहे. मिळालेलं जीवनदान आणि त्या जीवनदानानंतर केलं गेलेलं आक्रमण, पंचांचा इशारा. होय, चेंडू 1 बाउन्स इनटू द फिनिश, 4 धावांसाठी चौकार. अटकीचा बेस्ट डिफेन्स आहे क्रिकेटचं मूळ सूत्र आणि यावेळेला मात्र डेलिकेटली कट केलाय. नजाकत, मागील 2 चेंडूंचा जर आपण विचार केला तर ताकद पाहायला मिळाली. यावेळेला नजाकत, चेंडू थांबणार नाहीये, जाईल सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक दमदार चौकार. मध्ये थोडीशी संत राहिली होती, परंतु आता मात्र एक्सेलरेट करायला सुरुवात केली आहे. ओळखतायत विजयासाठी 85 धावांचं लक्ष आणि या लक्षाचा जर पाठलाग करायचा असेल तर सुरुवात मात्र दमदार होणं गरजेचं आहे. मागील सामन्याचा विचार केला तर लक्ष आवाक्यामध्ये होतं अवघ्या 56 धावांचं आणि तिथे मात्र सुरुवात दमदार आपल्याला पाहायला मिळाली. परंतु यावेळेला एक आव्हानात्मक धावसंख्या ही धावफलकावरती उभारली गेली आणि या धावांचा पाठलाग करताना मात्र सुरुवात दमदार करणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 3 धावा, आलेलं मानसिक दडपण, परंतु या मानसिक दडपणाला बळी न पडता आपला स्वाभाविक खेळ मैदानावरती साकारत असताना केतनची बॅट मात्र अगदी ऐन वेळेला मैदानाच्या आतमध्ये तळपताना पाहायला मिळते आहे. अजूनही इशाऱ्याची आपण वाट पाहूया, कारण चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये रोखला गेला आहे. नैसर्गिक अडथळा आणि धावा मात्र धावफलकावरती आल्यात. 2 धावा सीमारेषेच्या आतमध्ये हा चेंडू अडला गेला. खरं तर दैव बलवत तर मी म्हणेन. तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मागणी केली जाईल. एक्साइटमेंट मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक चेंडूवरती आपल्याला थरार क्रिकेटचा अनुभवायला मिळतोय, पाहायला मिळतोय आणि जरूर टेक्निकल गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि त्याचा आधार मात्र या ठिकाणी जरूर घेतला जाईल. एकूणच पहिल्या सत्राचा खेळ ज्या प्रेक्षकांनी पाहिला असेल, एकूण 84 धावा धावफलकावरती उभारल्या गेल्या आणि ज्यामध्ये सर्वाधिक महत्वाचं योगदान राहिलं खरं तर पहिल्या इनिंगमध्ये फारशी चमकदार कामगिरी करू न शकलेला पवन केणेची बॅट मात्र ऐन सामन्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये तळपली. तब्बल 41 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या आणि या तर नक्कीच 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावा धावफलकावरती शेवटच्या चेंडूवरती नक्की काय आलंय सो इट्स अ बाउंड्री. 4 धावा. पण टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा स्लो झाला, परंतु तिथे जो बाउंड्री रूप आहे त्या बाउंड्री रूपला टच करून तो पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आला. त्यामुळे 4 धावा. टेक्निकल गोष्टी या ठिकाणी तपासल्या गेल्या. 4 महत्वपूर्ण धावा धावफलकावरती आल्या. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला आणि 2 षटकांच्या समाप्त्याखेर जर तुलना करायची झाली तर पहिल्या सत्रामध्ये 16 धावा धावफलकावरती होत्या आणि प्रत्युत्तर दाखल मात्र आपण या ठिकाणी पाहतोय धावा धावफलकावरती आल्या. त्या बिनबाद 23 धावा. बिनबाद 23. मागील सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या 2 षटकांमध्ये अचूक गोलंदाजी पाहायला मिळाली होती, परंतु या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा आल्या, परंतु दुसरं षटक थोडंसं विपरीत ठरलं आणि एकूण धावा मात्र खर्च केल्या गेल्या पवन केडेच्या माध्यमातून 20 धावा.
पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दर्शवला जाणार. चेंडूची चाचपणी या ठिकाणी होते. चेंडूची चाचपणी हा सर्वाधिक महत्वाचा फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. केतन ऑन अ स्क्रीन ज्यांना आपण पाहू शकता. तर स्ट्रायकिंग एंडला मात्र मागील सामन्याचा हिरो, विजयाचा शिल्पकार अर्थातच विशाल जितेकर ऑन अ स्ट्राईक. गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा विजयच्या हातामध्ये या ठिकाणी चेंडू सोपवला गेलाय. ज्या विजयनं पहिलं षटक हाताळलं, दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर केला जाईल. पंचांकडे आचारभूत नजरेनं पाहिला. नॉन स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आवश्यकता होती का? सर्वाधिक महत्वाचा प्रश्न. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट, कारण एक कॉल दिला गेला नॉन स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाकडून आणि त्याला रिस्पॉन्ड केलं गेला. इट्स अ व्हाईट बॉल अँड अ सिंगल. अर्थातच 1+1 एकूण 2 धावा धावफलकावरती. केतन चर्चा करतायत, सांगतायत इट्स माय कॉल, कारण नॉन स्ट्रायकिंग एंडला जर आपण या ठिकाणी पाहिलं तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला. इट्स अ व्हाईट बॉल, पंचांचा इशारा. चला, गोलंदाजी करणाऱ्या संघाने या ठिकाणी रिव्ह्यू केलाय. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू असेल आणि आमचे तिसरे पंच मात्र पुन्हा एकदा आपल्याला ऍक्शन मोड वरती पाहायला मिळतील. सर्व टेक्निकल बाबी तपासल्या जातात. डिसिजन पेंडिंग अजूनही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. सो इट्स अ व्हाईट बॉल. अगदी ऑन स्क्रीन देखील आपण पाहू शकतो. एकूण धावा धावफलकावरती येतात 25. हो, यावेळेला मात्र ऑन साइडला प्री मेडिटेड शॉट होता. आणखीन एक अवांतर चेंडू. बरंचसं काही नाट्यमय घटना मैदानाच्या आतमध्ये घडतायत. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला जातोय. टार्गेट करतायत बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईनच्या क्षेत्राला. ओळखतायत की गोलंदाजावरती आघात करण्यात जेव्हा सोपं नसेल त्यावेळेला अशा प्रकारच्या रणनीत्या मैदानामध्ये आखणं गरजेचं आहे. यावेळेला मात्र पॅड लाईन वरचा चेंडू होता. कमालीचा टायमिंग आहे. कलात्मकता, ताकद, नजाकत सर्व काही या फटक्यामध्ये जाईल. सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरता. क्या बात आहे. मिळालेल्या जीवनदानाचा फायदा कसा उचलला जातो याचं मूर्तिमंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. झेल सुटला आणि त्यानंतर मात्र अक्षरशः गोलंदाजांवरती बरसतोय. मैदानाच्या आतमध्ये नाव आहे केतन म्हात्रे. यावेळेला मात्र आउटसाइड ऑफ स्टंपचा चेंडू होता. स्लॅश, कमालीचं टायमिंग आहे. ही गुणवत्ता आहे, ही ताकद आहे या फलंदाजाची. आणखीन एक दमदार स्ट्रोक, फ्लॅट बॅटेड षटकार. ऑन द स्क्रीन आपण पाहू शकता आउटसाइड द ऑफ स्टंप. हात खुले करण्याची संधी दिली जाते. सातत्यानं जर आपण पाहिलं तर मागील सामन्यामध्ये कमालीची गोलंदाजी करणाऱ्या विजयवरती मात्र या ठिकाणी केला जातोय हल्ला बोल. विजय पवार ज्यानं पहिलं षटक हाताळलं 3 धावांचं. थोडासा संयम या ठिकाणी पाहायला मिळाला पहिल्या षटकामध्ये, परंतु त्यानंतर मात्र कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. 38 ऑन द स्कोर कार्ड. 38 धावा धावफलकावरती आहेत. इक्वेशन जर अजूनही पाहिलं तर येणारे 22 चेंडू 47 धावांची गरज. सामन्यामध्ये बरंचसं काही अजूनही येणं बाकी आहे. यावेळेला लॉब करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रॉपर टायमिंग नाहीये. अपेक्षेपेक्षा जास्त गतीनं हा चेंडू शरीराच्या दिशेनं आला. बॅटवरती चेंडू परफेक्टली टाइम करता आला नाहीये. इनसाइड आउटच्या फटक्यातून सिंगल मात्र या ठिकाणी डबलमध्ये कन्वर्ट केली जाते. रनिंग बिटवीन द विकेट सर्वाधिक महत्वाचा फॅक्टर. ज्यावेळेला धावा येत असतात त्यावेळेला स्ट्राईक रोटेट होणं हे सर्वाधिक महत्वाचं असतं. आणि इथून जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू असताना धावांचा पाठलाग करत 40 पर्यंत मजल मारतोय तो फलंदाजी करणारा अर्थातच चंदन 11 संघ. यावेळेला शॉट ऑफचा चेंडू होता फाईनच्या क्षेत्रामध्ये. बॅकवर्डचा स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येत आहेत परंतु घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये चुका होत आहेत आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार.
या ठिकाणी फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव आपण नेहमी म्हणतो क्रिकेटमध्ये. इथे नशीब देखील साथ मिळते, नशिबाची झेल सुटला. त्यानंतर आक्रमक होताना आपण केतनला मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. यावेळेला मात्र समोरच्या दिशेनं ट्रेडमार्क शॉट, टिपिकल केतन म्हात्रे. ही इज ऑन फायर. षटकार. पहा या सामन्यामध्ये सर्वाधिक महत्वाची इनिंग साकारत असताना केतन म्हात्रेची बॅट अगदी निर्णायक क्षणाला मैदानाच्या आतमध्ये तळपते आणि या षटकारानं मात्र सांघिक अर्धशतक पूर्ण होतंय. 50 धावा धाव फलकावरती लागतायत. त्या फलंदाजी करणाऱ्या अर्थातच केतन म्हात्रेच्या बॅटमधून देखील कमालीची फलंदाजी आपण या ठिकाणी पाहिली. 14 चेंडू 46 धावा धाव फलकावरती. अजूनही 35 धावांची गरज. येणारे 19 चेंडू आणि 35 धावा. चंदन 11 विरुद्ध स्वर्गीय जीवा 11 मुरबी या दोन संघादरम्यानचा बॅटल. दोनही संघांना एक एक सामना जिंकत असताना या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान या ठिकाणी कोणता संघ विजेता ठरणार, कोणता संघ थेट दाखल होणार सुपर 12 मध्ये, त्याकरताची ही लढत मैदानाच्या आतमध्ये. परंतु पराभूत संघाला आणखीन एक संधी या दिवसामध्ये जरूर मिळणार आहे आणि ती संधी कोणत्या संघाला मिळणार, कोणता संघ थेट दाखल होणार, तमाम प्रश्नांची उत्तरं देणारी हे शेवटचे अजूनही 19 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 35 धावांची गरज. विजय आणखीन एक दमदार स्ट्रोक, अनस्टॉपेबल आणि व्हॉट अ वे टू फिनिश हिज हाफ सेंचुरी. 50 धावांची बहारदार खेळी केतनच्या बॅट मधून. यस, बॅट उंचावत असताना तमामच्या हात्यांना अभिवादन करताना केतन म्हात्रे. पहा या संपूर्ण स्पर्धेतील अर्थातच रायगड प्रीमियर लीग पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमधील 7वं अर्धशतक केतन आपल्या नावावरती केलं. अर्थातच आपलं वैयक्तिक पहिलं आणि या संपूर्ण स्पर्धेतलं 7वं वैयक्तिक अर्धशतक. कमालीची फलंदाजी, ट्रेमेंडस बॅटिंग बाय केतन. 15 चेंडू 52 धावा. अजूनही येणारे 18 चेंडू 29 धावांची गरज. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. थर्ड मॅन रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक पाठलाग करणार. तोपर्यंत मात्र सिंगल धाव फलकावरती अंकित केली जाईल. विशाल जितेकर आता मात्र ओळखतोय की चेंडू मिडल ऑफ द बॅट येत आहेत केतनच्या. खरं तर पहिल्या सामन्यामध्ये थोडंसं शांत संयमी खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला, कारण लक्ष फार मोठं नव्हतं. तिथे संयमानं खेळ करणं गरजेचं होतं, परंतु इथे लक्ष मोठं आहे, मला आक्रमण करणं अनिवार्य आहे आणि तो आक्रमक खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. तब्बल 15 चेंडू आणि 52 धावांची नाबाद खेळी साकारणारा केतन ऑन स्ट्राईक. यावेळेला पॅडलाईनवरचा चेंडू होता. खरं तर ऑन साईडला हा चेंडू भिरकावायचा होता. थोडासा वेगानं चेंडू आला, परंतु टायमिंग पहा, ही खासियत आहे. खराब चेंडूंवरती तर खरपूस समाचार घेतले जातात, परंतु चांगल्या चेंडूंवरती देखील धावा उभारण्याची धमक जर कोणत्या खेळाडूमध्ये असेल तर तो केतन यावेळेला मात्र ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो. अजून येणारे 16 चेंडू शिल्लक आहेत आणि 26 धावांची गरज. चेंडू आणि धावांमध्ये केवळ 10चं अंतर. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटले तर अनेक विक्रम हे सातत्यानं आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. अनेक विक्रमांची बरोबरी आपल्याला पाहायला मिळते आणि नवीन विक्रम देखील सातत्यानं आपल्याला विविध स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. या धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात दमदार पाहायला मिळाली. 59 ही सलामीची आणि इथे मात्र धीम्या गतीचा चेंडू होता. रिलीज पॉइंटला पिक केलाय. वेट अँड वॉचचं क्रिकेट. कमालीचं टायमिंग. चेंडू आउट ऑफ द पार्क. आणखीन एक बिगी षटकार. आदरणीय जयजी पाटील साहेब सोनारपाडा अर्थात सोन्या बैलाचे मालक 50-50 यांच्या माध्यमातून या अर्धशतकासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आले केतन म्हात्रेसाठी.
क्या बात आहे. कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेट या खेळामध्ये असली आपली दहशत या इनिंगमध्ये दाखवत असताना केतन मात्रे 18 चेंडू 61 नाबाद आणि विजयाचं लक्ष 85 असताना येणारं इक्वेशन आपण पाहिलं तर 14 चेंडू आणि 19 धावांची गरज. येस, आणि एकूणच जर पाहिलं तर ही स्पर्धा पहा यशस्वीतेच्या उंच शिखरावर आम्ही अगदी पहिल्या दिवसापासून पाहतोय, कारण तब्बल 6,000 प्रेक्षक 10,000 प्रेक्षक ऑनलाईन ही स्पर्धा मात्र एन्जॉय करताना आपल्याला पाहायला मिळतात. क्या बात आहे. हे यश आहे आयोजकांचं. आदर्श स्पोर्ट्स आयोजित पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा रायगड प्रीमियर लीग 2025चं हे जबरदस्त पहिलं वर्ष, पहिलं पर्व अगदी यशस्वीतेच्या दिशेनं वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओळखलंय दोनही फलंदाजांना आक्रमक सुरुवातीची गरज होती, ती सुरुवात मिळाली आणि त्यानंतर मात्र इथे नॉन स्ट्रायकिंग एंडला काय घडतंय, पंचांचं बोट आकाशाकडे जरूर असेल. या दरम्यान वल्लभनगर एक्सप्रेस म्हणून ज्यांची ओळख आहे, अर्थातच उल्हासनगर एक्सप्रेस, सुलतान खान. येस, या ठिकाणी सुलतान खान साहेबांना देखील विनंती असेल की आपणही आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. येस, 10 स्पोर्ट्सचे ओनर आणि त्याचबरोबर उल्हासनगर एक्सप्रेस. नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर एक खूप मोठं व्यक्तिमत्व मित्रांनो यावेळेला आपल्या समवेत जुडलं जात आहे. येस, फलंदाज बाद आहे. एका मुलीवर फलपी तर काय जबरदस्त परफॉर्मन्स बॅटिंगच्या माध्यमातून ज्या खेळासाठी खेळाडू ओळखला जातो, अर्थातच तमाम क्रीडा रसिकांच्या डोळ्यांचं पाडणं फेडणारी एक बहारदार इनिंग साकारून केतन मात्र पुन्हा एकदा पॅव्हिलियन मध्ये परतत असताना टाळ्यांचा गजर सांगतोय की काय जबरदस्त खेळी या मैदानावरती साकारली आहे. पहिला फलंदाज गमावला गेलाय. 67 धावांची भागीदारी, 85 धावांचं लक्ष गाठण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली होती. यावेळेला मात्र इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती दाखल होतोय. फलंदाज नाव आहे आशिष मेहरुल. आणखीन एक व्यावसायिक दर्जाचा जबरदस्त खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि सुलतान खान साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन आपल्याला या मुख्य मंचावरती पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या स्पर्धांसाठी त्यांचं देखील सर्वाधिक महत्वाचं आणि मोलाचं योगदान आपल्याला जरूर पाहायला मिळतं. आणि क्रिकेट या खेळासाठी नेहमीच त्यांचं योगदान सर्वाधिक महत्वाचं राहिलंय. 10 स्पोर्ट्सचे ओनर आदरणीय सुलतान खान साहेबांचं देखील या मुख्य मंचावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळतंय. तर जाऊयात, तुर्तास 4 षटकांचा खेळ संपलाय. 67 धाव फलकावरती आल्यात. केतन नावाचं वादळ आता मात्र शमलंय, परंतु 12 चेंडू आणि 18 धावांची अजूनही गरज असेल हा सामना जिंकण्याकरता. शेवटचे 2 षटकं कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दर्शवला जाणार. आघाडीचे अस्त्र निकामी पडल्यानंतर आता आपल्या भात्यातील सर्वाधिक प्रभावी अस्त्र अर्थात गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय दिनेश पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. 12 चेंडू 18 धावा. खरं तर प्रतिषटक 9च्या सरासरीनं धावांचा पाठलाग जरूर करायचा आहे, परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये शेवटची धाव जोपर्यंत घेतली जात नाही तोपर्यंत मात्र भाकीत करणं हे तुर्तास योग्य ठरणार नाहीये. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा होता. शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. सिंगल धाव फलकावरती आल्या. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल होता, परंतु ही वेळ आहे, ही संधी आहे. केतन मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर इथे मात्र दबाव जर बनवायचा असेल तर इथे चुका करण्यास संधी नाही आहे, कारण इथे केली गेलेली चूक पण ते या सामन्यामध्ये कदाचित तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागेल. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. शांत संयमी खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारण्याचा प्रयत्न. विशाल जितेकरचा विचार केला तर मागील सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच होता, परंतु या सामन्यामध्ये अवघे 6 चेंडू त्याच्या वाट्याला आलेत आणि त्यामध्ये देखील 3 धावांचं महत्वपूर्ण योगदान त्याच्या माध्यमातून राहिलं. यावेळेला बॅकफुटला गेला. क्रिसच्या खोलीचा खूप चांगल्या पद्धतीने वापर केलाय. ओळखला क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा आहे आणि त्याचा फायदा उचलत असताना 2 धावा, परंतु विशाल थोडंसं स्लिप झाले, थोडंसं अडथळा जरूर पाहायला मिळालाय, परंतु
पुन्हा उभे राहिलेत ही सर्वाधिक महत्वाची गोष्ट आहे, कारण अशा प्रकारच्या सिच्युएशन मध्ये विशाल एक महत्वपूर्ण खेळाडू जरूर ठरू शकतो. आणि आशिष मेहरुलचा जर विचार केला तर नक्कीच हाही खेळाडू सक्षम आहे आपल्या खेळाच्या माध्यमातून संघाचा विजय साकारण्याकरता. फर्स्ट एड किट मैदानाच्या आतमध्ये ऑन स्क्रीन आपण पाहू शकता कशा पद्धतीनं आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचण्याच्या प्रयत्नात थोडासा स्लिप झाला, शरीराचं संतुलन या ठिकाणी राखता आलं नाहीये आणि हेच कारण होतं की तिसरी धाव उपलब्ध असताना देखील त्या ठिकाणी तिसरी धाव घेतली जात नाहीये. विशाल पहिल्या चेंडूपासून मैदानावरती आहे. केतननं सुरुवात दमदार केली. इक्वेशन जर अजूनही पाहिलं तर ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळते 10 चेंडू आणि 15 धावांची अजूनही गरज आहे. हा सामना जिंकण्यासाठी खरं तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या अर्थातच जिवा 11 मोरबी संघाला मात्र आउटस्टँडिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. एक विक्रमी गोलंदाजी जर का मैदानावरती झाली तर आणि तरच या सामन्यामध्ये विजयाच्या समीप हा संघ आपल्याला पाहायला मिळू शकतो. परंतु ज्या पद्धतीनं सुरुवात केली, ज्या पद्धतीचा खेळ राहिलाय, केतननं एक हाती पूर्णपणे सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवलाय. बहारदार इनिंग खेळत असताना त्याच्या बॅटमधून आलेल्या धावा संघासाठी सर्वाधिक महत्वाच्या ठरल्या. परंतु अजूनही सामना 10 चेंडू 15 धावा, काही होऊ शकतं मैदानाच्या आतमध्ये. ज्यावेळेला केतन मैदानावरती बरसत होता त्यावेळेला अगदी पाऊस देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. ऑन स्क्रीन पुन्हा एकदा आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं, कारण चेंडू ज्यावेळेला ओव्हरथ्रो झाला त्यावेळेला चेंडूकडे पाहण्याच्या नादामध्ये थोडंसं स्लिपरी आउटफील्ड असताना या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मात्र स्वतःचं शरीराचं संतुलन ठेवू शकला नाहीये. परंतु एक जब्याची बाजू, विशाल अजूनही खेळण्यास तयार आहे, अजूनही मैदान सोडण्यास तयार नाहीये. ही लढवय्या वृत्ती आहे मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेट म्हटलं तर तुमच्यामधली लढवय्या वृत्ती ही सर्वाधिक महत्वाची असते. तुम्हाला तुमच्या खेळावरती असणारा आत्मविश्वास हा सर्वाधिक महत्वाचा असतो आणि तो आत्मविश्वास इथे विशाल दाखवतोय की येस आय एम रेडी टू प्ले, मी खेळण्यासाठी सज्ज आहे. हे मात्र त्यानं पुन्हा एकदा दाखवलंय. आयोजकाच्या भूमिकेमध्ये मागील 3 दिवस या स्पर्धेला उत्तम आयोजनाचा दर्जा मिळवून दिला आणि त्यानंतर मात्र मैदानावरती आपल्या संघासाठी आपला वन ऑफ द बेस्ट परफॉर्मन्स देत असताना पहिल्या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरला आणि याही सामन्यामध्ये एका शीट अँकरचा रोल अदा करत असताना कमालीची खेळी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर शांत संयमी खेळी अजूनही त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. परंतु आशिष मेहरुल आल्यानंतर या ठिकाणी दोनही खेळाडूंमध्ये चर्चा झाली आहे आणि कशा प्रकारे या उर्वरित धावांचा पाठलाग करायचा यासाठीची रणनीती मात्र या दोघांमध्ये आखली गेली आहे. अगदी त्याच वेळेला मध्ये मिळालेल्या ब्रेकमध्ये जर आपण पाहिलं तर दिनेशला कानमंत्रणा दिली गेली त्याच्या सिनियर खेळाडूंकडनं, त्याच्या संघ सहकार्यांकडनं की अशा प्रकारे आपण या सामन्यामध्ये पुन्हा एकदा परत येऊ शकतो. हा चेंडू त्याच्या हातामध्ये विश्वासानं सोपवला गेला आणि तो विश्वास मात्र तो आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून सार्थ ठरवणार का, कारण अजूनही येणारे 10 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 15 धावांची गरज आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटलं तर बॅट्समन अर्थातच फलंदाजांचं हे फॉर्मॅट म्हणून ओळखलं जातं. परंतु इथे गोलंदाजांची किमया देखील या मैदानावरती आपण अनेक सामन्यांच्या माध्यमातून पाहिली आहे. तर पुन्हा एकदा सामन्याला होते सुरुवात. गोलंदाज दिनेश, यावेळेला हाफ ट्रॅकर होता, मध्ये घेतला गेलेला जो ब्रेक तो कुठेतरी पथ्याला पडलेला पाहायला मिळत नाहीये गोलंदाजाच्या. हाफ ट्रॅकर आणि त्याच्यावरती केलाय प्रहार. चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार. सामन्यातील टर्निंग पॉईंट जर कोणता असेल तर अर्थातच केतनचा सोडलेला झेल आणि त्यानंतर केतनच्या बॅटमधून आलेल्या 61 धावा आणि त्यानंतर विजयाचा रचला गेलेला पाया आणि त्या पायावरती कळस चढवण्याचं काम हे विशाल आणि मेहरुल मैदानाच्या आतमध्ये करताना, आशिष मेहरुल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक सिंगल धाव फलकावरती अंकित केली जाईल. येणारा प्रत्येक एक धाव या ठिकाणी विजयाच्या दिशेने टाकलं गेलेलं सर्वाधिक महत्वाचं पाऊल ठरतंय. अजूनही इक्वेशन जर आपण पाहिलं पाहू शकता. हाफ ट्रॅकर होता, थोडासा धीम्या गतीने चेंडू फेकला. हेच कारण होतं की प्रॉपर टाइम करता आला नाही आणि क्षेत्ररक्षक कमालीचा झेल या ठिकाणी मात्र टिपला गेला. परंतु उशीर केलाय की काय, पहिली विकेट लवकर मिळवणं गरजेचं होतं. दोनही आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होते आणि केतन नावाचं वादळ मात्र मैदानाच्या आतमध्ये गुंगावलं आणि त्या वादळानं प्रतिस्पर्धी संघाची अक्षरशः मी म्हणेन की गोलंदाजांवरती तो बरसला मैदानाच्या आतमध्ये. एकूणच पाहिलं तर
सौरभ यावेळेला मात्र मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल. इक्वेशन इथूनही जर आपण पाहिलं तर येणार आहे 7 चेंडू आणि 8 धावांची गरज. 7 चेंडू 8 धावा. सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण केला जाणार का? यावेळेला मात्र पंचांचा इशारा. या सेटचा वाईड. आणखीन एक अवांतर धाव. अवांतर धावा तुम्हाला रोखाव्या लागतील. 7 चेंडू आणि 7 धावा. आणि अशा प्रकारची गोलंदाजी घातक ठरू शकते. होय, फलंदाज सज्ज होता, तयार होता. धीम्या गतीचा चेंडू आणि भिरकावून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या पलीकडे षटकार. त्यानंतर ज्या पद्धतीची रिॲक्शन आपण या ठिकाणी पाहिली फलंदाजाची, अगदी या सिच्युएशनला खराब गोलंदाजी म्हणता येईल. हाफ ट्रॅकर आउटसाइड द लेग स्टंप आणि जे रिॲक्शन आपण पाहिली फलंदाजाची, सौरभ दर्शवतोय की होय सामना आवाक्यामध्ये आणलाय. नवीन गोलंदाज. 6 चेंडू 1 धावेची गरज आणि जीत रोझारिओ गोलंदाजी ट्रॅक वरती. राऊंड द विकेट. यावेळेला मात्र संयमानं केवळ हलक्या हाताने चेंडू तटवला आणि याचबरोबर विजयावरती मात्र शिक्कामोर्तब केलाय. सलगचा आजच्या दिवसातील दुसरा सामना मात्र या ठिकाणी जिंकला आणि कमालीचा आउटस्टँडिंग परफॉर्मन्स यावेळेस बॅटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आघाडीचा फलंदाज केतन मात्रेच्या बॅटमधून हा सामना मात्र या ठिकाणी फिनिश होतोय. विजेता ठरतोय तर अर्थातच चंदन 11 हा संघ. तर खेळाचा या ठिकाणी पूर्वार्ध अर्थातच सुरू होईल. यानंतरची लढत आपल्याला पाहायला मिळेल. 2 विनर संघातील सामना आपण या ठिकाणी पाहिला. परंतु आता मात्र 2 संघ अशा पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये येतील की जिथे या स्पर्धेमध्ये आपली अस्मिता, या स्पर्धेतील आपलं वर्चस्व जर का तुम्हाला टिकवून ठेवायचं असेल, अस्तित्व जर का टिकवून ठेवायचं असेल तर मात्र हा सामना जिंकणं गरजेचं आहे. आणि पाहूयात या नंतरची लढत. परंतु त्या अगोदर जाऊयात मागील सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. नो डाऊट 18 चेंडू 5 षटकार 5 चौकार आणि तब्बल 61 धावांची बहारदार खेळी करणारा केतन मात्रे ठरतायत या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच.